नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणासाठी तसेच दसऱ्यासाठी आज आपण बनवला आहे लोकरीपासून झेंडूच्या फुलांचा पडदा। त्यासाठी काय काय साहित्य लागतं व कशा प्रकारे विणता येतो याचा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे। तर बघा, झेंडूचा फुलाचा पडदा बनवण्यासाठी मी 2 प्रकारची लोकर घेतली आहे। तर मैत्रिणींनो, मी हा पडदा बनवण्यासाठी अर्धा किलो लोकर घेतली आहे, पाव किलो हिरव्या कलरची व पाव किलो झेंडूच्या फुलांची। आता बघा, आमच्या सासूबाई कशा पद्धतीने तुम्हाला झेंडूच्या फुलाचा पडदा बनवायचा याची सविस्तर माहिती देणार आहेत। तर चला करूया, त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया सुरुवात। बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे त्यांनी साखळी बनवली आहे। 18 साखळ्या घ्यायच्या, 18 साखळ्या घ्यायच्या। बघा, 18 साखळ्या घ्यायला सांगितल्या आहेत। अशा प्रकारे विण करायची आहे साखळ्यांची। अशा एकूण 18 साखळ्या घेतल्यानंतर 18 खांब घ्यायचे, 18 खांब घ्यायचे आहेत। बघू साखळी कशी तयार होते ती। बघा, सुंदर अशी साखळी तयार केलेली आहे। त्यानंतर आता आपण 18 खांब घेणार आहोत। खूप छान अशी विण करत आहेत। दोन्ही हाताचा वर्क चालू आहे। थोडासा या हात खाली घ्या। आता हे करायचं असलं झाल्यावर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण 18 खांब घेतले आहेत। अठरा साखळ्या आणि 18 खांब घ्यायचे आहे। त्यानंतर बघा, आता हे झाल्यानंतर आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्या आहेत। 5 वळीच्या साखळ्या पूर्ण करायच्या आहेत। त्यानंतर 2 हिरव्या पट्ट्या घ्यायच्या आहेत। बघा, अशा प्रकारे केलेले आहे। 5 साखळ्या घेतल्यानंतर 5 पट्टे घेऊन 2 हिरव्या पट्ट्याच्या साखळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर 5 साखळ्या घेतल्यानंतर इथे स्वास्तिक घ्यायचं आहे। स्वास्तिकसाठी आपल्याला प्रथम 4 खांब घ्यायचे आहे आणि नंतर हिरवा रंग लावून 6 साखळ्या घ्यायच्या आहेत। बघा, अशा प्रकारे स्वास्तिक तयार होतंय। अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी स्वास्तिक साखळ्या घेऊन 5 साखळ्या 4 खांब अशा प्रकारे स्वास्तिक तयार करत जायचं आहे आणि खूप छान अशी पट्टी तयार होते। बघा, अशा प्रकारची पट्टी तयार होते। पूर्ण पट्टी अशा प्रकारे दिसते। त्यानंतर आपल्याला हे बॉर्डर करून घ्यायचे आहे। मी अगोदर करून घेतल्यामुळे तुम्हाला फक्त सांगत आहे। बघा, अशा प्रकारे बॉर्डर तयार करायचे आहे। बॉर्डर तयार करायसाठी आपल्याला 3 खांब आणि 1 मुख खांब घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे पूर्ण बॉर्डर करून घ्यायची। अशा प्रकारे पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या पट्टीला खूप असा छान लुक येत आहे आणि दिसायला आकर्षक अशी पट्टी दिसत आहे। अशी झेंडूचं फुलं करू। आता आपली पट्टी तयार झाली आहे। आता पट्टीला खाली लावण्यासाठी आपण पानं आणि फुलांचा साच तयार करणार आहोत। बघा, प्रथम आता आपण अशा प्रकारचे पान करून घेऊया। जशी आंब्याची पानं असतात तशी ही पाने केलेली आहेत। बघा कशी वाटलेत। 4 परत 6 4 खांबापासून 4, 7, 9 असे खांब तयार करून ही पट्टी तयार करायची आहे, म्हणजे पाने तयार करायचे आहेत। बघा कशा प्रकारे पाने तयार झाली आहेत, कशी वाटतात पानं। आंब्याच्या पानासारखी पाने दिसत आहेत की नाहीत।
त्यानंतर बघा अशा प्रकारचं झेंडूचं फूल तयार करायचं आहे। पाने तयार झाले आहेत आपले। आता झेंडूची फुलं तयार करून घेऊया। त्यासाठी वरती टोकाला हिरवा रंग लावलेला आहे आणि खाली भगवा लावलेला आहे। कसा वाटतो बघा। अशा प्रकारची फुले तयार करून घ्यायची आहेत आपल्याला। यासाठी किती खांब पाहिजेत ते बघूया। यासाठी सुद्धा 4 खांब पाहिजे आहेत। अशा प्रकारचं 4 खांब घेतल्यानंतर फूल तयार होते। झेंडूच्या फुलासारखं फूल दिसत आहे। अशी सर्व फुलं तयार केल्यानंतर आपण जोडून घेऊया पुढचा भाग। आता आपण मैत्रिणींनो फुलं आणि पाने जोडून घेतले आहेत। बघा या पट्टीला खूप छान अशी पानं जोडून घेतली आहेत आणि फुले जोडली आहेत। साखळी तयार करून ही पानं आणि फुले जोडलेली आहेत। बघा कशा प्रकारे दिसत आहेत। बघा अशा प्रकारे आपले तोरण तयार झालेले आहे। झेंडूची फुले आणि आंब्याची पाने अशा प्रकारचं बघा कसा प्रकारे छान सुंदर असं दिसत आहे तोरण। तुम्हाला कसं वाटलं हे तोरण ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हे तोरण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा आणि सबस्क्राइब करा मैत्रिणींनो। धन्यवाद।